नमस्कार. आज आपण बघणार आहोत भगवद्गीतेतील अध्याय 11. अध्यायाचं नाव आहे विश्वरूप दर्शन योग. या अध्यायात नेमकं काय घडलं? या अध्यायात अर्जुन श्रीकृष्णाला विनंती करतो, भगवान, तू सांगितलेलं दिव्य ज्ञान मी ऐकलं, पण मला तुझं खरं विश्वरूप पाहायचं आहे. म्हणजे भगवंताला अर्जुन म्हणतो की मला आता तुझं खरं विश्वरूप पाहायचं आहे. तेव्हा श्रीकृष्ण अर्जुनाला दिव्य दृष्टी देतात आणि अर्जुनाला स्वतःचं विश्वरूप दाखवतात. म्हणजेच काय, तर या अध्यायात भगवंत स्वतःचं विश्वरूप अर्जुनाला दाखवत आहे. मग अर्जुन काय पाहतो? तर त्या विश्वरूपामध्ये त्याला कशाचं दर्शन होतं? तर संपूर्ण ब्रह्मांड कृष्णामध्ये सामावलेलं सूर्य, चंद्र, देव, ऋषी, काळ, जन्म, मृत्यू सर्व कृष्णामध्ये सामावलेलं आहे. आणि सृष्टी, स्थिती आणि संहार सगळं एकाच ठिकाणी अर्जुनाला बघायला मिळतं. अर्जुन घाबरतो, थरथरतो, नतमस्तक होतो आणि म्हणतो, हे प्रभू, तूच सर्व काही आहेस. तेव्हा शेवटी श्रीकृष्ण पुन्हा आपलं शांत प्रेमळ रूप दाखवतात आणि अर्जुनाला धीर देतात. मग गर्भवती आईला हा अध्याय कसा लागू होतो? गर्भवती आईच्या पोटी नवविश्व आकार घेत असतं, ते म्हणजे तिचं बाळ. मग या अध्यायातून आईला हे कळतं की माझ्या पोटातील बाळ फक्त शरीर नाही, तो एक दिव्य आत्मा आहे. त्याच्या जन्मामागे विश्वाची योजना आहे. मला फक्त भय न बाळगता समर्पण आणि श्रद्धा ठेवायची आहे. हा अध्याय आईला शिकवतो भीती सोडायला, काळजी कमी करायला आणि देवावर पूर्ण विश्वास ठेवायला. चला तर आता आपण या अध्यायावर आधारित सुंदर छोटंसं ध्यान करूया. नेहमीप्रमाणे रिलॅक्स बसायचं आहे किंवा मग तुम्ही उशीला टेकून देखील बसू शकतात. आता हळूच डोळे बंद करायचे आहे. शांत व्हायचं आहे. आता तीन खोल श्वास घ्यायचे आहे आणि हळूच सोडायचे आहे. आता कल्पना करायची आहे की तुमच्या समोर श्रीकृष्ण उभे आहेत. शांत, तेजस्वी, करुणामय श्रीकृष्णाची मूर्ती किंवा श्रीकृष्णाचं रूप तुम्हाला दिसत आहे आणि ते म्हणत आहे, आई, भय सोड, भीती सोड, मी सदैव तुझ्यासोबत आहे. आता बघा, श्रीकृष्ण हळूहळू विशाल होत आहे. त्यांच्या संपूर्ण विश्व सामावत आहेत. सूर्य, चंद्र, तारे, देव, ऋषी, काळ सगळं काही श्रीकृष्णामध्ये सामावत आहे. आणि त्याच विश्वरूपामध्ये तुमचं बाळ अगदी सुरक्षित, तेजस्वी, आनंदी, बुद्धिमान, करुणामय आहे.
आता तुमच्या पोटावर हात ठेवायचा आहे आणि मनात म्हणायचं आहे, माझं बाळ हे ईश्वराचे देण आहे. मी सुरक्षित आहे. माझं बाळ दिव्य आहे. आता श्रीकृष्ण हसत आहे आणि पुन्हा आधीच्या सारख्या शांत, प्रेमळ, करुणामय रूपात वापस येत आहे आणि ते तुमच्या बाळाला भरभरून आशीर्वाद देत आहे. आता हळूहळू लक्ष तुमच्या श्वासावर आणायचं आहे आणि स्मितहास्य करून डोळे उघडायचे आहे. आई, जर तुला खरंच हे ध्यान खूप छान, मनाला शांती देणारं आणि प्रसन्न वाटत असेल तर ह्या चॅनलला नक्की शेअर, लाईक आणि सबस्क्राईब कर. कारण मीही तुझ्यासारखीच एक आई आहे आणि एक आई दुसऱ्या आईला नक्कीच मोटिवेट करू शकते. थँक्यू.